वाढत्या वयामध्ये लहान बाळाला रक्ताची कमतरता येऊ नये, हिमोग्लोबिन लेवल कमी होऊ नये, आयरन डिफिशियन्सी होऊ नये किंवा अॅनिमिया सारखा त्रास होऊ नये यासाठी बाळाच्या आहारामध्ये भरपूर अशा लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं असतं. एक साधी सोपी ट्रिक इथं आहे, ती म्हणजे बाळाचा जो काही खाऊ आहे हा शक्यतो लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवा, जेणेकरून बाळाची हिमोग्लोबिन लेवल ही नेहमीच नियंत्रित राहायला मदत होईल. या व्यतिरिक्त बाळाच्या आहारामध्ये ओट्स, गूळ, टोफू, काही भाज्यामध्ये म्हणाल तर पालक आहे, ब्रोकोली, गाजर, बीटरूट यासारख्या भाज्या बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. कडधान्यांच्या बाबतीमध्ये म्हणाल तर राजमा आहे, छोले, काळे चणे यामध्ये सुद्धा भरपूर आयरन असतं. बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला राजगिऱ्याचा समावेश सुद्धा जरूर करायचा आहे. या व्यतिरिक्त बाळाला तुम्ही ड्रायफ्रुट्स देऊ शकता, विशेषतः जे काही तीळ आहेत, पांढरे काळे तीळ असतील आणि त्याचबरोबर जे कलिंगडाच्या बिया आहेत त्यांचा सुद्धा समावेश बाळाच्या आहारामध्ये करायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बाळाला डार्क चॉकलेट सुद्धा अधूनमधून देऊ शकता, ज्यामुळे बाळाची आयरन लेवल ही प्रॉपर राहायला मदत होते.